Top trending words with meaning in Marathi. So let's start. टॉप ट्रेंडिंग न्यू वर्ड्स या भागामध्ये आजचा आपला पहिला शब्द आहे इंट्रेपिड. इंट्रेपिड. इट मीन्स फिअरलेस, ॲडव्हेंचरस अँड ब्रेव विदाउट एनी फिअर ऑफ डेंजर. या शब्दाचा मराठी अर्थ आहे निर्धोक, निर्भय, निडर. या शब्दाचा वापर करून आपण एक सेंटेन्स पाहूयात. यामध्ये आहे ही इज ॲन इंट्रेपिड क्लाइंबर. ही इज ॲन इंट्रेपिड क्लाइंबर. दुसरा शब्द पाहूयात बोल्स्टर. Bolster. It means to support or strengthen or encourage somebody. To support or strengthen or encourage somebody. या शब्दाचा मराठी अर्थ आहे एखाद्याला आधार किंवा उत्तेजन देणे, एखादी गोष्ट भक्कम करणे किंवा दृढ करणे. या शब्दाचा वापर करून आपण एक वाक्य बनवूयात. वाक्य आहे हिज रिमार्क्स डिड नथिंग टू बोल्स्टर माय कॉन्फिडन्स. हिज रिमार्क्स डिड नथिंग टू बोल्स्टर माय कॉन्फिडन्स. पुढील शब्द आपण पाहूयात प्रॅग्मॅटिक. प्रॅग्मॅटिक. इट मीन्स डीलिंग विथ प्रॉब्लेम्स इन अ प्रॅक्टिकल वे. डीलिंग विथ प्रॉब्लेम्स इन अ प्रॅक्टिकल वे. या शब्दाचा मराठी अर्थ आहे तत्वे किंवा आदर्श यांना अनुसरण्यापेक्षा व्यावहारिक रीतीने प्रश्न हाताळणारा. तत्वे किंवा आदर्श यांना अनुसरण्यापेक्षा व्यावहारिक रीतीने प्रश्न हाताळणारा, व्यवहार चतुर, फलवादी किंवा व्यवहारवादी असा याचा अर्थ होतो. हे एका सेंटेन्सच्या माध्यमातून आपण या शब्दाचा वापर करून पाहू. हिज डिसिजन वॉज प्रॅग्मॅटिक इन नेचर. हिज डिसिजन वॉज प्रॅग्मॅटिक इन नेचर. पुढील शब्द आहे सक्सिंक्ट. सक्सिंक्ट. इट मीन्स said clearly in a few words. said clearly in a few words. या शब्दाचा मराठी अर्थ आहे मोजक्या व स्वच्छ शब्दात सांगितलेले. मोजक्या व स्वच्छ शब्दात सांगितलेले. या शब्दाचा आपण वाक्यात उपयोग करूयात. एक सेंटेन्स पाहू. सक्सिंक्ट ओव्हरव्ह्यू ऑफ द मेन इश्यूज. सक्सिंक्ट ओव्हरव्ह्यू ऑफ द मेन इश्यूज. पुढे जाऊयात. पाचवा शब्द आहे जॉक्युलर. jocular. It means humorous or amusing.
ह्युमरस और अम्युझिंग. या शब्दाचा मराठी अर्थ आहे विनोदी किंवा करमणूक करणारे. या शब्दाचा आपण वाक्यात उपयोग करून पाहू. सेंटेन्स आहे, ही वॉज व्हेरी जॉक्युलर अँड अबाउट ॲज गुड ऑफ वॉकिंग ऑन हिज हँड्स ॲज फीट. ही वॉज व्हेरी जॉक्युलर अँड अबाउट ॲज गुड ऑफ वॉकिंग ऑन हिज हँड्स ॲज फीट. पुढचा शब्द पाहू. इल्युसिडेट. इल्युसिडेट. It means to explain something and make it clear. To explain something and make it clear. या शब्दाचा मराठी अर्थ एखादी गोष्ट स्पष्ट करणे किंवा विशद करणे. एखादी गोष्ट स्पष्ट करणे किंवा विशद करणे. या शब्दाचा वाक्यात उपयोग कसा केला जातो तो आपण पाहूयात. सेंटेन्स आहे, elucidate the meaning of any unknown words. Elucidate the meaning of any unknown words. पुढचा शब्द पाहू. Unanimous. Unanimous. It means an agreeing about something. An agreeing about something. या शब्दाचा मराठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीविषयी सर्वांची संमती असलेला, सर्वसंमत, एकमुखी, एकमत असलेला. एक सेंटेन्स पाहू. द जजेस वर युनॅनिमस इन देअर डिसिजन. द जजेस वेअर युनॅनिमस इन देअर डिसिजन. पुढील शब्द पाहू. आठवा शब्द आहे प्रिझ्युम. प्रिझ्युम. इट मीन्स टू थिंक दॅट समथिंग इज ट्रू इवन इफ यू डू नॉट नो फॉर शुअर. टू थिंक दॅट समथिंग इज ट्रू इवन इफ यू डू नॉट नो फॉर शुअर. या शब्दाचा मराठी अर्थ आहे तुमची खात्री नसली तरी एखादी गोष्ट खरी आहे असे मानणे, समजूत करून घेणे. याचा वाक्यात उपयोग करू. द हाऊस वेअर एम्प्टी सो आय प्रिझ्युम दे वेअर ऑन हॉलिडे. द हाऊस वेअर एम्प्टी सो आय प्रिझ्युम दे वेअर ऑन हॉलिडे. पुढील शब्द पाहूयात. कंजेनियल. कंजेनियल. इट मीन्स प्लेजंट. इट मीन्स प्लेजंट. या शब्दाचा मराठी अर्थ पाहू. प्रसन्न किंवा सुखकर. प्रसन्न किंवा सुखकर. या शब्दाचा आपण वाक्यात उपयोग करूयात. वी स्पेंट एन इव्हिनिंग इन कंजेनियल कंपनी. वी
spent an evening in congenial company. पुढील शब्द पाहू. अडॅप्ट. Adapt. It means very good at doing something that is not easy. Very good at doing something that is not easy. या शब्दाचा मराठी अर्थ आहे पटाईत. या शब्दाचा वाक्यात उपयोग करू. सेंटेन्स आहे द रेस कार ड्रायव्हर is adept at driving at fast speed. The race car driver is adept at driving at fast speed.